नेहमी प्रेझेंटेबल राहणं का महत्त्वाचं आहे? आपण अनेकदा म्हणतो, मी घरातच तर आहे, कुणासाठी तयार व्हायचं आहे? पण नीट राहणं हे दुसऱ्यांसाठी नसतं, ते स्वतःसाठी असतं. 1. तुमच्या वयाला आणि पर्सनॅलिटीला सूट होणारे कपडे घाला. फॅशन म्हणजे प्रत्येक नवीन ट्रेंडला फॉलो करणं नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाला, शरीरयष्टीला आणि प्रसंगाला शोभतील असे कपडे घालणं म्हणजे फॅशन. स्वतःला शोभतील असे कपडे घालणं हा स्वतःचा एक प्रकारे रिस्पेक्टच आहे. कपडे महाग असण्याची गरज नाही. ते स्वच्छ, व्यवस्थित, कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतील असे असावे. 2. मी घरातच असते म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही होममेकर असाल तरी तुमचं व्यक्तिमत्व घरातील 4 भिंतींच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. कधी बाहेर जायचं असेल, कुणी घरी येणार असेल किंवा काहीच कारण नसेल तरीसुद्धा नीट राहण्याची सवय लावा. कारण तुम्ही स्वतःसाठी तयार होता, दुसऱ्यांसाठी नाही. 3. स्वतःच्या ग्रूमिंगकडे नेहमी लक्ष द्या. केस, त्वचा, नखं, पर्सनल हायजीन याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. यासाठी दररोज तासभर देण्याची गरज नाही, पण 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा एक बेसिक ग्रूमिंग रुटीन सेट करा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला मेंटेन करता त्याचा परिणाम तुमच्या कॉन्फिडन्सवरही होतो. 4. तुमचा बाह्य लूक आणि बॉडी लँग्वेज दोन्ही महत्त्वाचे आहेत. प्रेझेंटेबल दिसणं म्हणजे फक्त चेहरा आणि कपडे नाही. तुम्ही कसे उभे राहता, कसे बसता, कसे चालता, कसे बोलता, समोरच्या व्यक्तीकडे कसे पाहता, तुमचा आवाज किती कॉन्फिडंट आहे, हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे. सरळ पॉश्चर, शांत बोलणं आणि कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकते. 5. स्वतःसाठी चांगल्या वस्तू वापरण्याची स्वतःलाच परवानगी द्या. चांगली साडी, चांगला परफ्यूम, कम्फर्टेबल फुटवेअर, एखादी आवडती ॲक्सेसरी किंवा एखादा चांगला स्किन केअरचा प्रॉडक्ट फक्त मुलांसाठीच घेऊ नका, स्वतःसाठी घ्या. लक्षात ठेवा, स्वतःसाठी खर्च करणं म्हणजे उधळपट्टी नाही, तर ते सेल्फ केअर आहे. प्रेझेंटेबल राहण्याचा उद्देश दुसऱ्यांना इम्प्रेस करणं नाही, तर आपण एखाद्या लग्नात, एखाद्या खोलीत किंवा एखाद्या कॉन्फरन्स रूममध्ये एंट्री करतो तेव्हा स्वतःला कॉन्फिडंट वाटणं म्हणजेच प्रेझेंटेबल राहणं आहे.